नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण सर्वजण? मी विजय, माझ्या गुन्हेगार जगत या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण सोलापूर जिल्ह्यामधली घडलेली ही घटना पाहणार आहोत. रेणू शंकर पवार हिचं वय वर्ष 20 आहे आणि ती आपल्या 4 वर्षाच्या मुलासोबत राहत आहे. आता या रेणूचं तिच्या लहान वयातच लग्न लागलेलं आहे आणि ती आपल्या पतीबरोबर संसार करत आहे. आणि कमी वयातच या रेणूचं लग्न झाल्यामुळं वैवाहिक जीवनाची जी जबाबदारी ती यावरती पूर्णपणे येऊन पडलेली आहे आणि निसर्ग नियमाप्रमाणे तिला एक मुलगा झालाय आणि मुलगा जन्मला आणि तोही दिव्यांग होता. मुलगा दिव्यांग जरी जन्मला असला तरी तिने संसाराची जबाबदारी उचललेली आहे आणि काही दिवसातच तिच्या पतीचं निधन झालेलं आहे. पतीचं निधन झाल्यामुळं त्या रेणूवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. शिवाय दिव्यांग मूल पदरात आहे, त्याच्यासाठी जगणं हे तिला गरजेचं होतं. मग तिनं त्याच्यासाठी काबाड कष्ट उचलण्याची तयारी केली आणि त्यासाठी ती मोलमजुरी करू लागली. पदरी लहान मुलं असल्या कारणास्तव तिला ते घरी ठेवणं शक्य नव्हतं. मग ती ज्या ठिकाणी मजुरी करायला जायची त्या ठिकाणी त्या मुलाला घेऊन जायची. रेणू ज्या ठिकाणी मोलमजुरी करायची त्या ठिकाणी एक मजुरी करणारा एक मजूर होता. त्याचं नाव आहे उमेश अरुण साळुंखे. याचं वय 21 वर्ष आहे आणि तोही तिच्या समवयस्क असल्यामुळं त्या दोघांची दोस्ती झाली. तो तरुण पंढरपूर तालुक्यातलं करकम नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणचा तो मूळ रहिवासी होता. उमेश आणि रेणू हे दोघं समवयस्क असल्यामुळे त्यांची चांगली दोस्ती झाली आणि नेहमी ते तासनतास गप्पा मारायला लागले. आता या उमेशनं गप्पाच्या ओघामध्ये रेणूबद्दल बरीचशी माहिती मिळवली होती आणि ती एकटी असल्या कारणास्तव त्याला तिच्याबद्दल सहानुभूती वाटायची. रेणू मुलाला घेऊन कामावरती गेली का हा उमेश तिच्याशी गप्पा मारत बसायचा. शिवाय त्या मुलाला खाऊ आणून द्यायचा. त्याच्यामुळे त्या दोघांमध्ये चांगली जवळीक निर्माण झाली. या उमेशचं लग्न झालं नव्हतं. तो मोलमजुरी करत होता, त्याच्यामुळे त्याच्या लग्नामध्ये बऱ्याच अडचणी येत होत्या. उमेशला रेणूची परिस्थिती माहीत होती आणि त्याला असं वाटत होतं की आपली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला जुळवून घेणारी पत्नी बायको मन पाहिजे. त्यासाठी त्याला रेणू ही सुयोग्य मुलगी वाटत होती. पण तिच्या दिव्यांग मुलाकडे बघितलं की त्याचे विचार तिथंच थांबत होते. कारण त्याला असं वाटत होतं की अपत्य असलेल्या रेणूला आपले आई वडील नातेवाईक हे स्वीकारणार नाहीत. ती जर एकटी असती तर आपण तिच्याशी लग्न केलं असतं असं त्याला सतत वाटत होतं. हळूहळू उमेश आणि रेणू या दोघांमध्ये चांगलीच जवळीक वाढली आणि उमेश हा आता रेणूला फिरायला देखील घेऊन जाऊ लागला. शिवाय तिला कपडे घेऊ लागला आणि तिचे जे गरजा आहेत त्या घर खर्चासाठी पैसे तेही तो पुरवू लागला व अशा प्रकारे दोघं एकमेकांच्या अगदी जवळ आले. त्या दोघांना एकमेकांशिवाय करमत नव्हते, एकमेकांना भेटल्याशिवाय जमत नव्हते. पण उमेशने आपल्या मनातला विचार रेणूला पूर्णपणे अजून बोलून दाखवला नव्हता. एके दिवशी उमेशने धाडस केलं आणि आपल्या मनातला विचार हा रेणूला बोलून दाखवला की माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि तुझं काय याच्यावरती म्हणणं आहे ते सांग, असं त्याने स्पष्टपणे तिला सांगितलं. आता रेणूच्याही मनात तेच होतं. मग ती त्याच्या ह्या बोलण्याने लाजली. ती लाजल्यावरती उमेशनं तिच्या मनातला विचार हा पटकन ओळखला. जे आपल्या मनात आहे तेच रेणूच्या देखील मनात आहे हे त्याने चांगलंच ओळखलं. त्या दिवसापासून त्या दोघांमध्ये एवढी जवळीक झाली की ते दोघांचे शारीरिक संबंध प्रस्थापित होऊ लागले आणि ते शरीराने देखील एकमेकांच्या अगदी जवळ आले. दोघांच्यात जवळीकता वाढली होती. शिवाय प्रेम संबंध चालू झाले होते आणि त्याला बरेच दिवस झाले होते. त्या दोघांना असं वाटत होतं की आता आपण लग्न करावं आणि तेही आपल्या नातेवाईकाच्या संमतीनं व्हावं. पण अपत्य असलेल्या रेणूला आपले आई वडील स्वीकारणार नाहीत हा विचार त्या उमेशला सतत छळत होता. शिवाय रेणूचा 4 वर्षाचा मुलगा ज्याचं नाव चुटके आहे तो दिव्यांग आहे आणि त्या दिव्यांग असल्या कारणास्तव त्याला आपले आई वडील कदापि स्वीकारणार नाहीत असं त्याला सतत वाटायला लागलं. म्हणजे त्याला असं वाटत होतं सतत की तिच्याशी लग्न करावं. पण त्या मुलाकडे बघितलं की त्याला असं वाटत होतं की लग्न केलं तर घरातले स्वीकारणार नाहीत. या दुहेरी विचारात तो अडकून पडला होता. त्याच्या मनातला विचार हा त्याने रेणूला बोलून दाखवला. पण उमेशच्या रूपात रेणूला प्रेम मिळालं होतं. शिवाय पुढील जे तिला जे सुख होतं, जे आशा होती ते सुखाचा किरण तिला दिसत होता. शिवाय तिचं वय कमी असल्या कारणास्तव तिला जोडीदाराची गरज होती आणि ती तिला उमेशच्या रूपात मिळणार होती. आपल्या प्रेमाच्या आड मुलगा येतोय म्हटल्यावरती रेणू थोडी नाराज झाली होती. आपण एकटी या दिव्यांग मुलाचा सांभाळ कसा काय करणार हा प्रश्न तिला सतत सतावत होता. तसेच हा मुलगा जसजसा मोठा होत जाईल तसं त्याला पुढे सांभाळणं आपल्याकडून एकटीकडून होणार नाही. म्हणजेच थोडक्यात काय तर या मुलाचं भविष्य हे अंधकारमय होईल असं तिला वाटायला लागलं आणि यातून सुटका म्हणजे उमेशशी लग्न करणं हा तिने विचार केला. आता उमेशशी लग्न करणं म्हणजे आपल्या प्रेमामध्ये जो अडथळा ठरतोय हा मुलगा त्याचा विषय संपवणं असं तिला सतत वाटायला लागलं. आता ही बाब तिनं उमेशला बोलून दाखवली. त्याला देखील ती बाब पटली आणि त्याला पण वाटायला लागलं की आपण याला संपवून टाकायचं. मग ते दोघं जण
तयार झाले व चुटक्याचा खून करायला दोघंही तयार झाले आणि ही गोष्ट त्या दोघांपैकी तिसऱ्याला कोणालाच माहीत नव्हती. त्या गावात रेणूची चुलत बहीण राहत होती आणि तिचं या रेणूकडं आणि तिच्या मुलाकडं म्हणजे चुटक्याकडं दोघाकडं लक्ष असायचं. रेणू कामाला जाताना आपल्या दिव्यांग मुलाला घेऊन जाते, शिवाय त्याला तिथे कामावरती ठेवते, परत घरी घेऊन येते, असं तिला पूर्णपणे माहिती होतं. तसेच रेणूचा लहान मुलगा हा रेणू बरोबर काही दिवसांपासून दिसत नाही हे तिच्या लक्षात आलं. मग मात्र तिला शंका आली आणि रेणूनं आपल्या मुलाला कुठं सोडलं असेल या विचारानं ती अस्वस्थ झाली. एके दिवशी तिनं धाडस करून रेणूला विचारलं की अगं रेणू, तुझा चुटक्या कुठं दिसत नाही, कुठं गेला? तर रेणूनं सांगितलं की तो बाहेर खेळायला गेलाय. परत तिनं काही दिवसानं विचारल्यानंतर ती परत ते सांगायची की तो बाहेर गावी गेलाय, बाहेर खेळायला गेलाय, असं वेळ मारून ती नेत होती. आता या गोष्टीला 1.5 महिना झाला पण तो चुटक्या काही रेणूकडे दिसत नव्हता. मग तिला जास्त शंका यायला लागली. तसेच काही दिवसांनी रेणू देखील त्या गावामध्ये दिसेनाशी झाली. त्याच्यामुळे तिला जास्त शंका आली आणि त्याच्यामुळे तिने दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी जेजुरी पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथं जाऊन तिनं आपली हकीकत तिथल्या ठाणे अंमलदाराला सांगितली. तेथील पोलिसांना रेणूच्या चुलत बहिणीने असं सांगितलं की रेणू ही मिसिंग झालेली आहे आणि तिचा मुलगा जो चुटक्या होता तो काही दिवसापासून गायब आहे आणि याच्या मागं रेणूचा हात असावा अशी मला शंका वाटते. तर तुम्ही त्या चुटक्याचा शोध घ्या. असं सांगितल्याबरोबर पोलिसांनी आपली तपासाची चक्र फिरवायला सुरुवात केली. पोलिसांनी मग रेणू ज्या ठिकाणी मजुरी करते त्या ठिकाणी चौकशी केली. तर त्या ठिकाणी त्यांना असं समजलं की ती मागील 2 दिवसापासून कामावरच आलेली नाही. शिवाय तिथे पोलिसांना असं समजलं की तिचं आणि उमेश नावाच्या एका तरुणाचं दोघांचं प्रेम चालू होतं. मग पोलिसांनी त्या उमेशचा देखील तिथून मोबाईल नंबर मिळवला. आता पोलिसांना उमेशचा मोबाईल नंबर मिळवला होता. मग त्याच्यावरून त्यांनी त्याचा पत्ता शोधून काढला आणि त्या ठिकाणी ते गेले असता त्यांना असं आढळून आलं की उमेशच्या घराला कुलूप आहे. पोलिसांनी मग उमेशच्या मोबाईलचं लोकेशन काढलं आणि ते तपासलं असता त्यांना असं आढळून आलं की उमेश हा सोलापूर जिल्ह्यामधलं मोडणीम नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी तो एका घरामध्ये आहे. पोलिसांचं तपासाचं पथक त्या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी उमेश आणि रेणू हे दोघं जण आढळून आले. मग पोलिसांनी त्या दोघांना चौकशीसाठी आपल्या ताब्यात घेतलं आणि जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये दोघांनाही आणण्यात आलं. पोलिसांनी पहिला प्रश्न त्या रेणूला विचारला की तुझा मुलगा चुटक्या कुठं आहे? पोलिसांच्या पहिल्याच प्रश्नानं रेणू गडबडली आणि तिला असं वाटलं की पोलिसांनी डायरेक्ट मुलाबद्दल कसं काय विचारलं, म्हणजेच ह्याचा अर्थ मुलाबद्दल यांना पूर्णपणे कळून चुकलेलं आहे. त्याच्यामुळे तिनं काही आडवेडं न घेता सरळ सरळ सांगून टाकलं की मी आणि उमेशनं दोघांनी मिळून चुटक्याचा 1.5 महिन्यापूर्वी खून केलेला आहे. तिनं पोलिसांना असंही सांगितलं की आम्ही दोघांनी मिळून त्या चुटक्याचा गळा आवळून खून केलेला आहे आणि त्याचा मृतदेह जो आहे तो एका साडीत गुंडाळला आणि माळशिरस घाटामध्ये टाकून दिलेला आहे. मग जेजुरी पोलीस स्थानकातील पोलिसांनी त्यांना त्या ठिकाणी घेऊन गेले. तर माळशिरस घाटामध्ये एका साडीमध्ये काही हाडं त्यांना आढळून आली. पोलिसांनी ती हाडं जमा केली आणि फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवून दिली. पोलिसांनी मग रेणूचा 4 वर्षाचा मुलगा चुटक्या याच्या खुनाखाली रेणू तसेच तिचा प्रियकर उमेश ह्या दोघांनाही अटक केलेली आहे आणि अधिक तपास चालू आहे. तर मित्रांनो, ही होती आपली आजची कथा. आजच्या कथेचा भाग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही तुमच्या कमेंटद्वारे मला अवश्य कळवा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणारे नवीन एपिसोड तुम्हाला सहजपणे मिळतील. आणि पुन्हा भेटूया एका नवीन एपिसोडसह. तोपर्यंत धन्यवाद.